ठाणे पोलीस स्कूलचा मनमानी कारभार सुरू आहे। फी न भरल्याने तब्बल 100 विद्यार्थ्यांना शाळेबाहेर काढण्यात आलाय। शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थी शाळेबाहेर आहेत। फीसाठी अजून 2 दिवसांची मुदत असतानाही मुलांना बाहेर काढण्यात आलंय। पालकांनी शाळा प्रशासनाला या दरम्यान जाब विचारलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी शुभम कोळी। अवघ्या काही दिवसातच नवीन शैक्षणिक धोरण सुरू होणार आहे आणि असं असतानाच ठाण्यातील खारकरआळी या परिसरामधील ठाणे पोलीस स्कूलमध्ये आज सकाळच्या सुमारास एक गोंधळ उडाला होता। या शाळेमध्ये पाहिलं तर ठाणे शहरातील पोलिसांचे विद्यार्थी जे आहेत ते शिक्षण घेत आहेत आणि याच शाळेमध्ये आज सकाळच्या सुमारास फी संदर्भात जो आहे तो एक गोंधळ उडाला होता। शाळा प्रशासनाने जे आहे पालकांना येत्या 12 तारखेपर्यंत उर्वरित फी भरण्याचे आदेश जे आहेत सूचना एकंदरीत दिल्या होत्या, परंतु असं असतानाच 12 तारखेच्या पूर्वीच जे आहे ते अनेक पालकांनी त्यांच्या पाल्यांच्या फी भरल्या नसल्याने त्या विद्यार्थ्यांना जे आहे ते शाळेमध्ये आज घेण्यात आलं नव्हतं। त्यांना आज याच शाळेच्या प्रीमायसेसमध्ये पटांगणामध्ये जे आहे ते थांबून ठेवण्यामध्ये आलं होतं आणि याच कारणामुळे जो आहे तो हा संपूर्ण गोंधळ एकंदरीत उडाला होता। एकूण 100 जणांना जे आहे ते तात्काळ या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं। ही घटना समोर आल्यानंतर युवा सेनेने देखील जे आहे ते लगेचच या ठिकाणी धाव घेतली, संपूर्ण घटना जी आहे ती समजून घेतली, परंतु युवा सेनेने देखील मुख्याध्यापक असतील किंवा शाळा प्रशासनाची भेट घेतली तेव्हा देखील त्यांना अशाच प्रकारची उडवाउडवीची उत्तरं जी आहेत ती प्रशासनाने दिलेली आहेत। एकंदरीत युवा सेनेने जे आहेत ते या संदर्भात कारवाईची मागणी देखील केलेली आहे। शिक्षण मंत्री यांना एक लेटर देखील दिलेलं आहे। तर निश्चित शिक्षण मंत्री असतील किंवा प्रशासकीय अधिकारी असतील या संपूर्ण शाळेवरती शाळा प्रशासनावरती कोणत्या प्रकारची भूमिका घेतली आता हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।